अरे देवा, अगं निंगे मला तासभर तरी इथनं हलता यायचं नाही ग. कमळे, अगं तवर सगळा स्टाफ निघून जाईल की. आणि उद्या युनिट टेस्ट आहे ना व. हे बघ कमळे, तू आजच त्यांच्या संग बोलली नाहीस की नाही तर तुला परीक्षेला बसायला देणारच नाही. आणि तूच काय, तुझ्यासारखी लय पोर आहे अगं. इकडे नुसती बोंबाबोंब सुरू आहे. ठीक आहे थांब, मी येतो, प्रयत्न करतो. हां, आलो, बाय. चला 10 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि प्रॅक्टिसला लागा. मी लगेच येतो. ऋषीच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं. फार वेळ न घालवता तुझ्या प्रेमाची किंमत बोल. आई, काय ग, कसला एवढा विचार करतेस? नाही या टेन्शन असं नाही, जरा विचार चालले. आई, मला माहितीये तू कसला विचार करतेस, पण तुला सांगू का, मला असं वाटतंय अनिकाने आपल्याला जे फोटो दाखवले ते खरे आहेत. हे बघ आई, असं पण असू शकतं की अनिका तिकडे फोटो काढून आपल्या घरी येईपर्यंत ऋषी कमळीला भेटून ऑफिसमध्ये पोहोचला. ही शक्यता आपल्याला नाकारता येऊ शकत नाही. पॉसिबल आहे. एक्झॅक्टली. आई, इफ यू डोंट माइंड, मी एक सजेस्ट करू का? मला असं वाटतं की आपण अनिका जे म्हणतीये तेच करूया. आपण ऋषी आणि अनिकाचं लग्न लावून देऊ. हे बघ, मान्य आहे मला की अनिका थोडीशी मूर्ख आहे, पण विचार कर, ती अन्नपूर्णा महाजनांची एकुलती एक नात आहे. ती आपल्या स्टँडर्डची आहे. आणि हे बघ, महाजनांची सगळी प्रॉपर्टी एक ना एक दिवस तिचीच होणार आहे. जर का आपण ऋषी आणि अनिकाचं लग्न लावलं तर त्यांची सगळी प्रॉपर्टी आपली होईल. पर्यायाने आपल्या बिझनेसचा सुद्धा फायदा होईल. आई, म्हणजे आई, आपल्याला माहिती आहे ऋषीला अनिका अजिबात आवडत नाही. काय ना राधिका, स्टँडर्ड असेल तर एखादी न आवडणारी व्यक्ती सुद्धा लग्नानंतर आवडू शकते, पण स्टँडर्डच नसेल तर लग्नाआधी आवडणारी व्यक्ती सुद्धा लग्नानंतर नकोशी व्हायला लागते. समजलं? रोहित, हे बघा, माझं स्पष्ट मत आहे, आपण ऋषी आणि अनिकाचं लग्न लावून देऊ. रोहित, हे तुझं बोलणं कसं झालं माहितीये? भूतापासून वाचायला आपण चेटकिणीचा आधार घेतोय असं. अगं पण आई, नेव्हर. एनिवे, माझ्या डोक्यात सध्या दुसरे काही विचार चालले आहेत.